आपल्याला होमोसेक्शुअलिटीबद्दल एक प्रचंड भीती आहे. जेव्हा तुम्ही मुलग्यामध्ये बघाल ना, जेव्हा कोणी अफेक्शन ती व्यक्त करायला लागलं आपण लोकांना गे वाटू. खूप ती भीती आजपर्यंत अशी रुजलेली आहे. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत पुरुष हळवे असतात की त्यांच्या समोर ते ओपन होतात. खूपदा लाईफ पार्टनर समोर खरी व्हल्नरेबिलिटी बाहेर येते. प्रत्येक स्त्रियामध्ये आम्ही असं पण बघितलं की दे वॉन्ट द मॅन टू ओपन अप. जेव्हा खरंच ती व्हल्नरेबल साईड बाहेर निघते, त्यातलं दुःख की ती वेदना बाहेर निघते, एक आपल्याला वाटतं की हे असं नको मला. खास करून पेट्रियार्कल जो वडील असतो त्याचं प्रेम हे कंडिशनल असतं की तू काहीतरी अचीव करून दाखव तर तू माझ्या नजरे पात्र आहेस. आता पंचायत व्हायला लागले की जेव्हा इथं घरामध्ये किंवा नात्यांमध्ये जेव्हा स्विच करायची वेळ येते तेव्हा पॉवर बाजूला ठेवायला लागते. चिलखत काढायचं म्हणलं की व्हल्नरेबिलिटी आली. अशी कुठलीच व्यक्ती अस्तित्वात नाही जी इमोशनल नाही आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात द ऑडिवन. समय रैनाचा स्टिल अलाइव्ह हा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. यूट्यूबवर तुफान व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याने त्याची स्टोरी तर सांगितलीच आहे, पण त्याच्याबरोबर त्याने असंही सांगितलं आहे की जेव्हा मी ट्रिकी सिच्युएशनमध्ये होतो किंवा जेव्हा मला अँझायटी यायची तेव्हा माझा जवळचा मित्र बलराज हा मला कन्सोल करू शकत नाही, कारण की पुरुष इन जनरलच एकमेकांना कन्सोल करू शकत नाहीत. खूप बोल्डली त्याने हे स्टेटमेंट केलं आणि त्याच्यानंतर खूप मुलं ही वडिलांना आय लव्ह यू म्हणतायत आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करतायत. तर त्याच्यात कुठेतरी आपल्याला एक ऑकवर्डनेस दिसायला लागलेला आहे आणि म्हणूनच आजचा पॉडकास्ट हा खास त्याच्यासाठी आहे की पुरुष त्यांच्या भावना का इतक्या दाबून ठेवतात, काय त्याला परिस्थिती घटक कारणीभूत आहेत. तुम्हाला एक्सप्रेसिव्ह व्हायचं असेल तर नक्की काय पुरुषांनी केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत समुपदेशक आणि शिक्षक निरंजन पंडित. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मला ॲक्च्युली पहिला प्रश्न हाच तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हीही समय रैनाचा हा स्टँडअप बघितला असेल. त्याच्यात तो बोल्डपणे असं त्याने वक्तव्य केलं आहे की पुरुष नाही कन्सोल करू शकत एकमेकांना. मुळामध्ये मला जाणून घ्यायचं आहे एका महिलेच्या पर्स्पेक्टिव्हने की पुरुषही इमोशनल असतात का? अशी कुठलीच व्यक्ती अस्तित्वात नाही जी इमोशनल नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला इमोशन्स असतात, पण त्या इमोशन जाणवतात कशा प्रकारे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. म्हणजे खाते प्रत्येक व्यक्ती, पण चव प्रत्येकाला सारखी लागायचं असं नाही किंवा प्रत्येकाला तेवढी लागेलच असं नाही. त्यामुळे आपल्या इमोशन्सचं आपल्याला जे जाणीव होणं, त्याबद्दल भान असणं हे व्यक्तीचं वेगवेगळं असू शकतं. आणि तिथं पुरुषांचा एक कल आहे की तिकडं आपल्या भावनांशी जो एक टच असतो, एक जाणीव असते, तिथे खूप अंतर बघायला मिळतं. ओके, म्हणजे समय असंही म्हणाला की मी तुम्हाला चॅलेंज देतो लोकांना की तुम्ही घरी जा, वडिलांना आय लव्ह यू म्हणा, त्यांनाही तुम्हाला आय लव्ह यू टू असं बोलायला भाग पाडा आणि तो व्हिडिओ पोस्ट करा. खूप जण आत्ता मी बघते सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करतात. त्याच्यामध्ये सगळं बघताना मला कुठेतरी एक ऑकवर्डनेस जाणवतोय की वडील आणि मुलाचं बॉन्ड किंवा वडील पटकन तसं म्हणत नाहीत, मुलं बोलतात कारण ते तरुण आहेत, पण हा ऑकवर्डनेस काय एवढा अवघड का जात आहे आपल्याला? वडील ही जी संकल्पना आहे, खास करून एक पेट्रियार्कल वडील जो आहे तो समजण्यासाठी आपण असं एक समजूयात की पेट्रियार्की जी ती आपल्या ग्रहमालेसारखी आहे. सूर्य त्याच्या केंद्रस्थानी आणि त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरत आहेत. तो सूर्य एक प्रोव्हायडर असल्यासारखा त्याची ऊर्जा ग्रहांना देतो आणि पृथ्वी एक घरातल्या गृहिणीप्रमाणे ती एनर्जी घेते आणि त्याच्यावरची सगळी जीवसृष्टी चालवते. अशा या सेटअपमध्ये ही पेट्रियार्की चालू असते. ओके, आता ह्यात दोन प्रॉब्लेम्स आहेत. एक हा की हा कितीही मोठा प्रोव्हायडर जरी असला सूर्य, तरी त्याच्यात जवळ जाता येत नाही. आणि दुसरं म्हणजे की रोजच्या आयुष्यामध्ये असं काही ठरलेले रोल नसतात ग्रहांप्रमाणे, ताऱ्यांप्रमाणे की ठरलेल्या मार्गावर ते असे वर्षानुवर्ष चालत राहतील. हे रोजच्या आयुष्यात शक्य नसतं. त्यामुळे वडील हा त्या रोलला जर का चिकटून राहिला, त्या प्रोव्हायडरच्या किंवा त्या अथॉरिटीच्या, तर प्रॉब्लेम्स होतात. आता खास करून पेट्रियार्कल जो वडील असतो त्याचं प्रेम हे कंडिशनल असतं. बर, की तू काहीतरी करून दाखव, काहीतरी अचीव करून दाखव तर तू माझ्या नजरे पात्र आहेस, हा त्या प्रेमाचा एक भाग असतो. आणि त्यामुळे बऱ्याचदा वडील आणि अथॉरिटी फिगर हे एकमेकात मिसळले जातात आणि ते कुठला संपून कुठं सुरू होतो हे खूपदा कळत नाही. त्याच्या जोडीला आपण जे म्हणतो की पुरुषांनी आपल्या अनेक वर्षानुवर्षाने शतकानुशतकं ज्या इमोशन्स अशा दाबून ठेवलेल्या आहेत, त्याच्यात इंटिमसीला जी जागा खूप कमी आहे, तर ते आणि अथॉरिटीचं जे गणित आहे ते एकात एक आलं की मध्ये प्रचंड असा एक गोठलेला असा ऑकवर्डनेस तयार होतो.
बरं. पण जेव्हा मी वडील आणि मुलीचं नातं बघते, तेव्हा त्यांच्यामधला बॉन्ड हा प्रिटी मच क्लोज असतो किंवा वडील आणि मुली हे खूप क्लोज असतात दॅन वडील आणि मुलगा. तर हा फरक काय? तो भावना व्यक्त करायच्या पद्धतीतला फरक जास्ती आहे. आता अगदीच पेट्रियार्कल आपण जर टोकाचं उदाहरण बघतो आहोत खरं हो. पण त्यासुद्धा कसं असतं की वडील आणि मुलगी यांचं नातं एक्सप्रेसिव्ह असू शकतं, पण त्यामध्ये पण इम्बॅलन्स असू शकतो. ओके. की हा वडील मुलींच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह होईल आणि त्यांचे खूप लाड करेल, पण अथॉरिटी किंवा पॉवर खूप असेल तर त्यांना मोकळीक देईलच असं नाही. बरं. त्याच्यातनं फ्रिक्शन हे होणारच आहे. ओके. ते व्यक्त करायची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. बरं. म्हणजे असंही असतं बऱ्याचदा की मुलींकडे आपण जरा सॉफ्ट म्हणून बघतो आणि मुलांना आपल्याला स्ट्रॉंग प्रोव्हायडरच्या भूमिकेमध्ये पुढे न्यायचं आहे, त्यामुळे आपण त्यांना तशा दृष्टीनेच आई-वडील वाढवतात. सो हा दोन्ही जेंडर्सना वाढवण्यामधला जो फरक आहे, त्याच्यामुळे कदाचित हे असं होतंय का? शक्य आहे आणि स्त्रिया आणि पुरुषाच्यातलं कसं आहे की जो आपण म्हणतो की पॉवरचा जो रोल आहे तो जरा समजून घेणं गरजेचं आहे की मुळात ह्या इमोशन्स ज्या आहेत त्या आपण एवढ्या सप्रेस का करायला लागलो. अगदी पार आदिमानवाच्या काळापासून आत्तापर्यंत जर का बघितलं तर पुरुषाचा रोल प्रामुख्याने प्रोव्हायडरचा आणि स्त्रीचा रोल प्रामुख्याने नर्चरिंगचा हा राहत आलेला आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत बघितलं तर आपण सगळ्या क्षेत्रामध्ये का बघितलं की पॉवर जिकडे एकवटलेली ती क्षेत्र कुठली आहेत तर राजकारण, हो. धर्म, अर्थकारण, युद्धकारण, इथं सगळीकडे पॉवर जी एकवटलेली आहे ते खूपशी पुरुषांनी डॉमिनेटेड आहे. बरोबर. आणि नेमक्या या सगळ्या क्षेत्रांमध्ये भावनांच्या आहारी जाऊन फार चालत नाही आणि त्यामुळे तिथं इमोशन्स या फार कामाच्या नसतात. इमोशन्समुळे मात्रच होतं. इमोशन्स या आपल्या गोलच्या आड येतात. हा समज दृढ झाल्यामुळे इमोशन्स सप्रेस करायची सवय लागली. बरं. तर पंचायत व्हायला लागली की जेव्हा इथं घरामध्ये किंवा नात्यांमध्ये जेव्हा स्विच करायची वेळ येते हो. तेव्हा पॉवर बाजूला ठेवायला लागते. ते जेव्हा करायला जमत नाही तेव्हा मग भावनांमध्ये आपण ती पॉवर आणि हे आल्यामध्ये गडबड होऊन बसते. हो. म्हणजे हे ट्रान्झिशन स्मूथली करता येणं हे सुद्धा एक स्किल आहे. हो. काय करता येईल आपल्याला हे ट्रान्झिशन स्मूथ करायचं असेल तर? एकतर हा रोल जो आहे ना हे रोल्स आहेत ते वेगळे आहेत याचं भान पाहिजे. की मी समजा एका मोठ्या कंपनीतला CEO जरी असलो तरी घरामध्ये मी कदाचित वडील आहे. मी मोठा सामाजिक कार्यकर्ता जरी असलो तरी घरामध्ये मी एक प्रेमळ आजोबा आहे. हा जो एक रोलमधला स्विच जो आहे तो आवश्यक आहे. आता मी सुटाबुटात जरी कंपनीमध्ये फिरत असलो तरी मी घरात नातवंडाच्या मागं पळताना मुलाबाळांच्या मागं पळताना तो सूट घालून पळायचं कारण नाही आहे. बरोबर. लढाईतला चिलखत जो आहे तो मी अंथरुणात करेक्ट. घालून झोपायची गरज नाही आहे. राईट. तो त्या वेळी त्या ठिकाणी बाजूला करता आला पाहिजे आणि चिलखत काढायचं म्हणलं की व्हल्नरेबिलिटी आली तिथं आपण असे प्रोटेक्टिव्ह आणि पॉवरच्या पोझिशनमध्ये नसणार आहोत. करेक्ट. ते काढून ठेवणं बऱ्याचदा अवघड जातं आणि खूप भीतीदायक पण असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण असंही म्हणतो की पुरुषांना भावना मुळात समजतात का? की त्यांना त्या मला आत्ता कसं वाटतंय, मी काय फील करतोय किंवा आत्ताची परिस्थिती काय आहे? म्हणजे स्त्रिया अगदी छोट्या छोट्या सिरियल्स बघताना इमोशनल होतात आणि रडायला लागतात. पण पुरुषांच्या बाबतीत या बाबतीतलं चित्र थोडंसं वेगळं आहे. तर मुळात पुरुषांना मला काय वाटतंय, मला काय फील होतं या भावना समजतात का? का पुरुष हे इमोशनली अनट्रेन्ड आहेत? अनट्रेंड हो, कारण ह्या भावना दाबून दाबून काय होतं ना की त्या आपण जर का पुरून टाकल्या तर त्या काय सांगायला बघतायत हा आवाजाचा खूप असा जम्बल्ड मेसेज असतो ना बरं. की तुम्ही भिंतीच्या त्या पलीकडनं काहीतरी कुजबुजाट ऐकल्यासारखं जे असं काहीतरी अर्धवट कानावर पडतं तसं ते होतं की त्या खूप जमिनीखाली जर का आपण इमोशन्स पुरून टाकल्या तर त्या ज्या सांगू बघतायत तो मेसेज वर येईपर्यंत काहीतरी त्याचं वेगळंच स्वरूप निर्माण झालेलं असतं. बरं. आणि ते व्यक्त करायच्या ज्या पद्धती असतात त्यामुळे एकदम त्या उचित असतीलच असं नाही. बरं. हे जग आहे ते लॉजिकवर चालतं, हे जग आहे ताकदीवर चालतं. असा जेव्हा एक ग्रह मनात पक्का व्हायला लागतो तर मी तिकडे इमोशन्सच्या अशा खूप वीक बरं. आणि कौसात भीतीदायक वाटायला ओके. लागतात. म्हणजे मला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे की भावना कोणत्याही भावना असतील त्या खरंच पुरुषांना वीक बनवतात का? का हे आपण एक अशी इमेज बनवून ठेवली आहे की भावना दाखवणं म्हणजे तुम्ही वीक असणं ही साईन आहे. तर खरंच भावनांमुळे तुम्ही वीक बनता का? तर भावनांचा पण एक रोल थोडा समजून घेऊया तसा आहे की समजा माझ्या समोर एक वाघ आला, क्लासिक उदाहरण देतात सायकोलॉजीमध्ये, तर वाघ समोर आला तर आपले ते रिस्पॉन्सेस ठरले असतात, फाईट, फ्लाईट और फ्रीज. पण आता जर का मला फाईट करायचं असेल
तर मी त्या वाघाला असं लॉजिकली कन्व्हिन्स नाही करू शकणार आहे, त्याच्याशी Correct. चर्चा नाही करू शकणार आहे, किंवा पळून द्यायचं असेल तर मी असा दबकत फार का नाही चालू शकणार आहे. तर तिकडे खूप विचार करायला लागलो तर मी ॲक्शन नाही घेऊ शकणार आहे. तर ती पटकन ॲक्शन घ्यायला जी सगळी ऊर्जा लागते, विचार न करता तो एक रिफ्लेक्स लागतो, ती प्रचंड ऊर्जा ही इमोशन्समधनं मिळते. इमोशन एनर्जी मोशन म्हणू नका. ओके. तर ती एनर्जी मिळायला इमोशन्सची गरज आहे. तर त्या इमोशन जर का आपण सप्रेस करून टाकल्या तर एका लिमिट नंतर आपलं जे इंजिन आहे ते कुठल्या भलत्याच इंधनावर चालणार आहे. हो. आपण फक्त राग हे जर का इंधन वापरायला लागलो किंवा अग्रेशन हे जर का इंधन वापरायला लागलं तर आतलं त्याचं इंटिरियर जे ते जळून जाणार आहे. बर. वेगवेगळ्या त्याच्या भावनांचं जे इमोशन लागत राहतात, ते इंधन जे लागत राहतं, तर ते जर का आपण सप्रेस करायला लागलो एका लिमिट नंतर गाडी ब्रेकडाऊन होणार ओके. आहे गाडीचा. म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांमध्ये या भावना काय रोल प्ले करतात आणि का दोघांमधनं त्यांच्या बाहेर यायचं मार्ग जे आहेत ते कसे वेगळे आहेत आणि काय म्हणजे आपण तुलना केली तर काय दिसेल? तो व्यक्त करण्याची एक स्पॉन्टेनिटी आहे, जी एक सहजता जी आहे, ती स्त्रियांमध्ये अर्थातच जास्ती प्रमाणात बघायला मिळते. जी एक लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, ती स्त्रियांमध्ये जास्ती प्रमाणात बघायला मिळते. ज्या प्रकारे स्त्रिया जिव्हाळा व्यक्त करू शकतात ते खूपदा पुरुषांना अवघड जातं. आणि आपण जर का बघितलं खूपदा तर स्त्रियांचं आयुर्मान हे खूपदा जास्ती बघायला मिळतं पुरुषांपेक्षा, किंवा सुसाईडचं प्रमाण हे पुरुषांमध्ये अधिक आहे. येस. कारण त्या सप्रेस केलेल्या भावना त्या जात नसतात कुठे, की त्या आपण आत्ता बंद करून टाकल्या तर त्या अशा लुप्त होऊन इव्हॅपोरेट होऊन नाहीशा होणार नाही आहेत. बर. त्या अशा साचत जाणार आहेत आणि एका पॉईंट नंतर त्या हावी होऊन त्यांचा एकदम भडका उडणार आहे, किंवा नको त्या मार्गाने त्या बाहेर येणार आहेत. बर. आणि शे दाबून ठेवलेल्या भावनांचा जो एकदम भडका असतो तो अशा प्रकारे निघतो की जिकडे आपण स्वतःला हार्म करू शकतो, किंवा सबस्टन्स अब्यूजकडे माणूस वळू शकतो, किंवा व्हायलन्स नको त्या व्यक्तीवर, मुळात व्हायलन्स आणि तो नको त्या व्यक्तीवर हे ओके. होऊ शकतं. म्हणजे आपण जेव्हा या भावना व्यक्त करण्याबद्दल बोलतो तेव्हा एकच भावना राग जी आता तुम्ही म्हणलात की ती जास्त प्रमाणात पुरुषांकडनं बाहेर येताना दिसते. हल्ली मूवींमधनं पण त्याचं प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतं. कबीर सिंग असेल, ॲनिमल असेल, इव्हन आत्ताचा धुरंधर सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये राग, व्हायलन्स त्याच्यामध्ये दाखवला आहे त्यांनी. तर ही एकमेव भावना आहे का राग, की जी पुरुषांनी ॲक्सेप्ट केलेली आहे? इथे मी थोडं दोन्ही बाजूंनी बोलतो की आता हे खरं की राग हा पटकन का आपल्याला ॲक्सेप्टेबल वाटतो काही पुरुषांना, कारण ती कदाचित एकमेव अशी भावना म्हणता येईल की ज्याच्यामध्ये ताकद दिसते. ओके. वरून वाटतं की ताकद आहे, त्यामुळे राग, अग्रेशन हे खूप पटकन व्यक्त करायचं एक माध्यम म्हणतो. की कुठली इमोशन असतो बाहेर येईपर्यंत त्याचं रागात रूपांतर होतं आणि ती व्यक्त होते, कारण त्यात एक ताकदीचं एक इम्प्रेशन तरी आहे. ओके. पण एक पुरुषांचं दुसरीकडे जाणारं एक टोक असं पण आहे की ज्यांनी हे रागावलेला एक पुरुष बघितलेला आहे घरातला कदाचित, किंवा आजूबाजूचे पुरुष बघितलेले आहेत, आणि ते पाहून त्यांनी एक कानाला खडा लावला की काय जरी असं व्हायचं नाही, किंवा अग्रेसिव्ह जरी नसला तरी एखादा घरातला ॲब्सेंट पुरुष कदाचित काही संकटामुळे किंवा लॉसमुळे, डेथमुळे असेल, किंवा घरात आहे पण ॲब्सेंट आहे. ओके. त्याच्यामुळे ॲब्सेन्समुळे, त्या लॉसमुळे घरातली पुरुष फिगर ही ॲब्सेंट आहे, आणि त्यामुळे सगळा फोकस त्याच्याभोवती एकवटलेला आहे घरातल्या स्त्रीवरती, आईवरती कदाचित. तर तिथनं मग कदाचित काही पुरुष असं म्हणतात की हा मला असं व्हायचं आहे, किंवा मला हिचं अप्रुव्हल खूप महत्त्वाचं आहे, हिला खुश ठेवणं किंवा हिच्या नजरेत मी पात्र बनणं हे खूप महत्त्वाचं आहे, असा पण एक पुरुषांचा एक कल जातो. की जे दुसऱ्या म्हणतात कसं की पुरुषांची मोठीच्या मोठी पिढी नष्ट झाल्यामुळे खूपशा मुलांचं संगोपन हे बायकांनी केलं. बरोबर. त्यामुळे ठराविक प्रकारे त्यांची वाढ झाली, ओके. आणि अशा प्रकारे वाढायचं हे त्यांचं पण एक इम्प्रेशन बनलं. किंवा आपण पण खूपदा आयांचे लाडके मम्माज बॉय जे बघतो, तर त्यांना आईचं अप्रुव्हल हे जास्ती महत्त्वाचं वाटतं, आणि काही जरी असं व्हायचं नाही आहे. त्यामुळे कधी कधी तो पुरुष दुसऱ्या टोकाला पण जाऊ शकतो, आणि काही पुरुष असे इतर भावनांपासून पळून रागाचा आधार घेतात, तसे रागापासून लांब पळून इतर भावनांचा आधार घेतात. काही असे पण बघायला मिळतील की जे हायली इंटलेक्च्युअल आहेत, बुकवर्म्स आहेत, आणि एकदम इंटलेक्ट एकदम सॉलिड आहे, पण भावना म्हणलं की तिकडे ते पण गडबडतात. बरोबर. की भावनांमधला जो एक बॅलन्स लागतो त्यांना पण आयडेंटिफाय करता येत नाही, किंवा त्याचं अग्रेशन जे असतं ते त्यांनी कुठेतरी आत दडवून ठेवलेलं असतं. मग खरंच जिकडे कन्फ्रंट करायची वेळ येते तेव्हापासून वादापासून लांब पळतात.
जरा डिप्लोमॅटिकली हँडल करायला बघतात. पटत नसलं तरी हो म्हणणं, अ, किंवा इच्छा नसली तरी नाही म्हणणं. बर ते नाईस गायज, गुड बॉयज, Correct. ममाज बॉय जे म्हणतात, तशी पण एक पेंड्युलमचं एक ते टोक तिकडे पण जातं. बर मला एक उदाहरण आठवलं. मैत्रिणीने एक किस्सा सांगितला होता की 25-26 वय असताना, तर तेवढ्याच 25-26-27 वयाच्याच मुलाबरोबर ती डेटवर गेली होती ओके आणि ते मॉलमध्ये फिरत होते. तर तिला एक परफ्यूम दिसला जरा महागातला, तर विचार घ्यायचा का तुला? तो म्हणला की नको, हा घेतला तर आई मला मारेल, हो असं म्हणला. बर किंवा त्याचं एक आणखीन एक सिरियस मला रूप असं आठवलं की एका माहितीतल्या घरामध्येच असं घडलं होतं की वडील बिझनेसमन, आई ही जास्त करून घरात राहणारी, बर आणि मूल जे आहे ते सपोजली असं अग्रेसिव्ह नाही आहे, खूप संवेदनशील खरं तर, बरं. आणि इंट्रोवर्टेड स्वभावाचं. तर वडिलांच्या नजरेमध्ये आपलं मूल असं नाही, कसा पाहिजे वगैरे ह्याच्या अपेक्षा खूप अशा स्ट्रॉंग होत्या आणि त्यामुळे लोकांसमोर भरपूर कौतुक जरी केलं तरी घरामध्ये सतत शेम करणार. ओ त्या परत हा हळव्या संवेदनशील स्वभावाचा मुलगा त्यामुळे आईच्या खूप जवळ गेला. बरं. आणि वडील जे आहेत ते सतत कामामध्ये व्यग्र, घरात असले तरी एका अग्रेसिव्ह नेचरमुळे एक इमोशनल कनेक्ट असा फारसा नाही. त्यामुळे आईसाठी सगळं जग म्हणजे मुलगाच बनला. त्यामुळे त्या मुलाबद्दल एकदम प्रोटेक्टिव्ह होणं आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत राहणं हे त्यांचं नातं बनलं. ते मूल थोडंसं हळवं असल्यामुळे शाळेत त्याच्यावर खूप बुलिंग झालं आणि बुलिंग झाल्यामुळे मग तिथं परत तो कोणाच्यात न मिसळता एकदमच घुम्या आणि असा एकदमच इंट्रोवर्टेड झाला. बरं. पुस्तकात डोकं खूप असलं की आपल्याला काहीतरी सापडतं हे त्याला कळायला लागलं. त्यामुळे तो बुकवर्म झाला आणि इतका त्याने अभ्यास सिरियसली घेतला की इंटेलेक्च्युअल त्याचं खूप स्ट्रॉंग झालं. बरं. पण ते करताना आपण इमोशनल झालो तर आपली थट्टा होते. हे कुठेतरी त्याला मनात तो कोर बिलीफ निर्माण झाला बरं. आणि त्याचं सगळं भावना विश्व आहे आईभोवती घुटण्याला आलं. तो एकमेव ओपन अप व्हायची जागा म्हणजे आईसमोर, राईट असं झाला. त्यामुळे जगासमोर हा खूप एकदम सेन्सिटिव्ह, शांत प्रवृत्तीचा असा मुलगा होता. पण पुढे जाऊन अनेक वर्षानंतर लग्नामध्ये बायको समोर जेव्हा आली तेव्हा त्याने तिच्यावर हात उगारला. हो की सगळं जे साचलेलं अग्रेशन होतं ते कुठंतरी अशा प्रकारे बाहेर निघालं. तर त्यामुळे नाईस गाईज, गुड बॉईज जे असतात त्यांचा पण तसा इम्बॅलन्स असतो की जरी ते एकीकडे खूप सॉफ्ट जरी असले तरी साचलेलं अग्रेशन जे असतं ते अचानक कुठनं भडका घेऊन बाहेर पडेल राईट हे काय सांगता येत नाही. बर म्हणजे हे कितीही नाईस किंवा गुड बॉईज आपण म्हणलं तरी ते त्यांच्या भावना कुठे ना कुठेतरी दडवत असतात असं म्हणायला एक चान्स आहे आपल्याला. ओके तो अव्हॉइडन्स ज्याला म्हणतात ना, त्या भावनांपासून लांब पडणं, की जी भावना आता गरजेची आहे, जिकडं अवघड काही गोष्टी करायला लागणार त्याच्यापासून लांब पळणं, ओके हा एक पॅटर्न, ही टेंडन्सी, बरोबर त्या भावना जर काही हँडल नाही करता आल्या तर स्वभावात उतरते. म्हणजे मी असं बघितलंय माझं ऑब्झर्वेशन की मुली या त्यांच्या मैत्रिणींशी असतील, बहिणींशी असतील, खूप ओपनली बोलतात, शेअर करतात, घराघरातल्या बायका गॉसिप करत असतात. सो इन अ वे ते त्यांच्या भावना एकमेकांबरोबर शेअर करत असतात. पण पुरुषांचा विचार केला तर ते त्यांच्या कितीही घट्ट मैत्री असेल तरी प्रत्येक गोष्ट शेअर करतीलच असं नाही. सो ब्रो गँग किंवा ब्रो कोड ह्याला उथळ म्हणायचं का, ते शेअर का नाही करत त्यांच्याबरोबर? एक फॅक्टर आहे ना, तो म्हणजे पुरुषामध्ये असा खूप आतपर्यंत भिनलेला आहे. तो म्हणजे आपल्याला होमोसेक्शुअलिटी बद्दल एक प्रचंड भीती आहे, बर. एक धसका घेतलेला आपण त्याचा. त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलग्यामध्ये बघाल ना, जेव्हा कोणी अफेक्शन ती व्यक्त करायला लागलं तर आपण लोकांना गे वाटू, ही खूप ती भीती आतपर्यंत अशी रुजलेली आहे. त्यामुळे जे सहज मुलींमध्ये हातात हात धरणं, एकमेकांच्या मांडीत बसणं किंवा मिठ्या मारणं हे जितकं सहजपणे स्त्रियांना जमतं किंवा पुरुष आणि स्त्री यांना पण जितकं जमू शकतं तितकं पुरुषांना ते नाही जात सोपं. आणि मग कारण तिथे ती स्टिग्मा आहे, तो छोटी वरवरची भीती पण नाही, स्टिग्मा येतो त्या होमोसेक्शुअलिटी बद्दलचा. त्यामुळे तिथं आपण असे जज केले जाऊ का, त्याच्याबद्दलची प्रचंड अशी भिनलेली शेम, लज्जा आहे. त्याच्यामुळे एक्सप्रेस करताना आपण खूप हात आखडता घेतो. ओके म्हणजे ह्याची जर का सुरुवात करायची असेल किंवा कुठे मला या भावना सांगता येतील, एकतर घरी सांगू शकतो आपण, तुमचा भाऊ बहीण असतील तर, तुमचे मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स असतील तर, लग्न झालं असेल तर पार्टनर बरोबर. याशिवाय पुरुषांना त्यांच्या भावना किंवा जो इमोशनल स्ट्रेस आहे जो तुम्ही दाबलेला आहे
त्यावेळेस हो म्हणता पण आतमध्ये कुठेतरी नकार असतो. तर या सगळ्या भावना, हे रोजचं जे तुमचं मिक्सचर साठलेलं आहे आतमध्ये, हे पुरुष कुठे वेंट आउट करू शकतात जर का त्यांना एक्सप्रेसिव्ह किंवा ओपनली सांगायचं असेल तर? तशा ज्या ॲक्सेप्टेबल जागा, आता मित्रामित्रांमध्ये पण कसं आहे, असं नाही की ते व्यक्त करत नाही, हां. पण खूपदा ना अशा वेळी त्यांना अल्कोहोलची मदत लागते. बरं. की अल्कोहोलचं मुळात काम काय असतं, की तुमचं इन्हिबिशन खाली आणणं. तुमचं जे टायटन झालेलं आहे आतलं सगळं, ते तात्पुरतं का होईना लूजन अप करणं. राईट. हे झाल्यामुळे मग तिथं अशा वेळी भावना बाहेर येतात मग. बरं. त्यामुळे थोड्या एक टिप्सी झाल्यावरती एक हॅपी हाय नंतर मग तुम्ही बघाल पुरुषांना एकदम गळ्यात Okay. गळे आणि मग तिथं आय लव्ह यू रो, हो. तूच खरा रे तो, असं ते एकदम तिथं सहजपणे बाहेर यायला लागतं. बरं. मला आठवतंय एका प्रसंगात आम्ही एका प्रौढ बरोबर बसलो होतो आणि ते सैन्यातले होते आणि एकदम पोकर फेसनी बसले होते आणि आणि एकदम स्टॉईक कसे आणि काही हालचाल नव्हती चेहऱ्यावरती आणि जरा त्यांची एक धास्तीच वाटत होती त्यांच्याबद्दल. ओके. पण समाव त्या सेटिंगमध्ये काही काळानंतर अल्कोहोलची सोय झाली आणि एका ड्रिंक नंतर ते जे काही खोललेले आहेत, बरं. तर मग अचानक एक अर्धा तास आधी हे एकदम जे असे कडक वगैरे. कडक आणि त्यांचा दरारा होता, हां. हे एकदम असे मनमोकळे कसं काय झाले याचा मला आश्चर्य वाटायला लागलं. तर ते तिथं अल्कोहोलचा जो काही फरक पडतो, तर तिथं त्याची मदत लागते खूपदा. हे टोकाला गेलं तर त्याची आणि मग त्याच्यावर एक विसंबून राहणं, डिपेंडन्सी बिल्ड व्हायला लागते. बरं. आणि मग त्याच वेळी मग सतत गरज निर्माण व्हायला लागते, की मला का ओपन अप व्हायचं असेल तर ह्याच्याशिवाय मी होऊ नाही शकणार. राईट. पण साधारण अल्कोहोल शिवाय जर का पुरुषांना आपल्याला ट्रेन करायचं असेल किंवा म्हणजे ट्रेन म्हणजे आता ॲक्च्युली ॲडल्ट जी मुलं असतील त्यांनाही बदल स्वतःमध्ये घडवायचा असेल, तर मी माझ्या भावना योग्य प्रकारे कशा बाहेर काढल्या पाहिजेत किंवा काय प्रयत्न केले पाहिजेत? ट्रेन करायच्या आधी सुद्धा ना आणखीन पण ज्या काही जागा असतात त्या आपण बघितलं तर एक ओके. स्पोर्ट्स जी एक भावना आहे, की जिकडं ते एक अग्रेशन किंवा मोकळीक भावनांची होऊ शकते, की स्पोर्ट्स आल्यावर ती वाट करणं, की ती कशी जागा म्हणतील की जिकडं अग्रेशन आहे पण कोणाला खरंच इजा पोचत नाहीये. बरोबर. ती अशी एक युनिक आणि खरंच एक हेल्दी जागा अशी स्पोर्ट्स आहे, जिकडं खरंच तुमच्या सगळ्या भावना बाहेर निघतात पण नुकसान कोणाला न करता. स्पोर्ट्स एक छान आउटलेट आहे. बरं. किंवा काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत पुरुष हळवे असतात, की त्यांच्या समोर ते ओपन होतात. खूपदा लाईफ पार्टनर समोर खरी व्हल्नरेबिलिटी बाहेर निघते. तिकडं एकदम करारी आणि पॉवरफुल पुरुष त्या स्त्रीसमोर एकदम मनमोकळा, दिलदार, लहान मुलासारखा, एकदम कधी कधी घाबरून जाईल, कधी ती खरंच मनातलं ठसठसतं दुःख तिकडं व्यक्त करेल कदाचित. त्यामुळे काही स्त्रियांच्या सहवासात, खास करून लाईफ पार्टनरच्या सहवासात, एक ठराविक बेस्ट फ्रेंडच्या सहवासात तिकडं तो एक हळवेपणा पुरुषांचा बघायला मिळतो. व्हल्नरेबिलिटी जे आपण म्हणतो आहोत त्याच्याबद्दल आधीपेक्षा थोडं जास्ती भान आता बघायला मिळतंय, बरं. की मुळात असं असतं काहीतरी आणि भावनांचे असे वेगवेगळे पदर असतात, त्याच्याबद्दलची किमान जाण जी आहे ती आता वाढते. मुलांच्या व्होकॅब्युलरीमध्ये, शब्दसंग्रहामध्ये वेगवेगळ्या भावनांचा उल्लेख किंवा ज्या टर्म्स असतात तर किमान आता उल्लेख तरी व्हायला लागलेला आहे. बरं. अजून ते वागण्यात किती उतरतंय हे अजून वेळच सांगेल. बरं. पण एक व्हल्नरेबिलिटी असते आणि ती खरं तर व्हायला हरकत नाही, ओके. असं कानावर आता जरा पडायला तरी लागलेलं. बरं. म्हणजे सोशल मीडियावर ही सगळी व्होकॅब्युलरी व्हायरल तर होतीच आहे, पण त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट होती की सॉफ्ट बॉईज हा एक शब्द किंवा पुकी बॉईज हा एक शब्दप्रयोग खूप व्हायरल होतोय सध्या सोशल मीडियावर. तर पुकी बॉईज किंवा सॉफ्ट बॉईज म्हणजे पुरुषांनी भावना दाखवणं किंवा त्या गोष्टीमध्ये ती सेन्सिटिव्हिटी दाखवणं आणि समजून घेणं, एवढा साधा सिंपल ह्याचा अर्थ आहे खरं तर. पण ही टर्म पूर्वी एवढी पॉप्युलर नव्हती आणि वर्सेस एकीकडे आपल्याला अशीही स्टेटमेंट्स ऐकायला येतात जिथे वेगवेगळे कलाकार सांगत असतात की खरे मर्द तर आमच्या काळी होते, हे काही सॉफ्ट बॉईज किंवा पुकी बॉईज ही काय टर्म आहे. सो ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी पुरुष स्टक झालाय का, की मी सॉफ्ट बॉय बनू का मी खरी मॅस्क्युलॅनिटी दाखवू, तर मी नक्की करू काय? खरं तर आता ज्याला आता पुकी आपण शब्द ऐकायला जो मिळतो ना, आता काही दशकाआधी बदल चॉकलेट बॉय किंवा चॉकलेट हिरो ही टर्म होती, त्यामुळे त्याचंच हे थोडंसं बदललेलं स्वरूप म्हणता येऊ शकतं का असं एक वाटतं. ते तर अगदी 50च्या 60च्या दशकांमध्ये देवानंद सारखे हिरो होते, शम्मी कपूर सारखे हिरो होते, की मग राजेश खन्ना होता, मग त्याच्यानंतर ती लाट थोडी दुसऱ्या बाजूला गेली आणि मग पेंडुलम दुसऱ्या बाजूला फिरली आणि मग अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचा अँग्री यंग मॅन
हा लोकांना वाटला, त्याचा अप्रूप वाटायला लागला की खूप झालं सॉफ्ट आणि हम्म. खूप झालं, आता खरा बरोबर. आमचा जो साठलेला राग आहे त्याला हाच तो दाखवून देऊ शकतो पडद्यावरती. हे झालं, मग ते एका टोकाला गेल्यावरती मग नंतर शाहरुख खान राईट. वगैरे असे ॲक्टर्स यायला लागले. आणि मग कदाचित मागच्या काही ह्याच्यात त्या एक लव्हर बॉयच्या त्या इमेजपासून आता कदाचित परत आता आपण थोडा ॲनिमल, धुरंधर किंवा याच्याकडे परत यायला लागलो. तर असं पेंड्युलम हे अनेक फिरतच पिढ्या बघायला मिळतात आणि सिनेमा त्याचं खूप उत्तम उदाहरण आहे. बर. तर आता त्यातनं जे पुकी बॉयची इमेज आहे की हो की त्या सॉफ्ट साईड दाखवणारा पुरुष, करेक्ट. त्याचं ते नाव थोडंसं बदलत आलं असं एवढंच मला वाटतं. बरोबर. पण म्हणजे हे जे कन्फ्युजन कुठेतरी दिसतं की मुलांना सोशल मीडियावर असं दिसतं की महिलांना पुकी बॉयज खरंच आवडत आहेत. पण एक असाही प्रवाह दिसतो की नाही, महिलांना त्यांची काळजी घेऊ शकेल, घराला प्रोटेक्ट करू शकेल असा एक खमका पुरुषच आवडतो. तो ह्या सगळ्यामध्ये जे मानसिक कन्फ्युजन झालेलं आहे की मी नक्की कसा असला पाहिजे, कसा मी वागलं पाहिजे, यांना हे आवडतंय, त्यांना ते आवडतंय, पण मला समाजात माझी अशी अशी भूमिका असेल, असा माझा स्टँड असेल, या कन्फ्युजनमधनं पुरुषांनी कसं नेमकं वागलं पाहिजे? तर आता आपण पुरुषांच्या कन्फ्युजनबद्दल खूप बोललो हो. आहोतच, पण इथं ना स्त्रियांचं कन्फ्युजन हे पण जर आपण बघायला हवं. बर. कारण होतं कसं की एकीकडे एक फेमिनिन जो ॲस्पेक्ट असतो, तर तिला खरंच हवं असतं की माझा जो अदर हाफ किंवा जो अदर पार्टनर आहे तर त्यांनी ओपन अप व्हावं किंवा मेकिंग द पर्सन ओपन अप हे खूप असतं की काय तुझ्या मनात चालू आहे सांग मला. बरोबर. हे जे विचारावयाची कायम अर्ज असते ती फेमिनिन ह्याच्यात खूप आतवर भिनलेली आहे. पण खरंच ओपन अप झाल्यावरती ते रूप तुम्हाला हो. मोहक वाटणार आहे का, ते बरं. खरंच तुम्हाला अपील होणार आहे का, हे पण बघायची गरज आहे. कारण काही काही अनेक स्त्रियांमध्ये मी असं पण बघितलं की दे वॉन्ट द मॅन टू ओपन अप, म्हणजे खरंच ती व्हलनरेबल साईड बाहेर निघते, त्यातलं दुःख की ती जेव्हा ती वेदना बाहेर निघते, एक आपण वाटतं की हे असं नको मला. मग तो फ्रेंड्समधला एपिसोड आठवतो की रेचल जी असते त्या एमीच्या वडिलांना ते डेट करत असतात आणि ओपन अप काय आहे या सगळ्या एक्सटिरियरच्या मागं मला सांग बरं. आणि खरंच तो जेव्हा ओपन अप व्हायला लागतो तिला नाही झेपत तिला, आणि काय असं क्राय बेबी म्हणून ती बाहेर निघते. तर असं जे कन्फ्युजन आहे ते स्त्रियांना पण ते बघायला लागलं की आपल्याला नेमकं काय हवंय, आणि ही जी दुसरी बाजू आहे ती आपण पण ती कम्फर्टेबली त्याच्याशी जुळून घेणार आहोत का, हे समजून घेणं गरजेचं आहे. एक असा त्यातलं थोडं त्यात एक स्ट्रक्चर का असं बघायला मिळतं की सुरुवातीचं एक टीनेज किंवा अलीकडचं ज्या वयातलं एक फॅसिनेशन असतं तिकडे एक स्ट्रॉंगमॅन बद्दल थोडा एक जास्ती असते, एक अप्रूव्ह फॅसिनेशन थोडं जास्ती असतं. नंतर एका पॉईंटला ते रूप बघितलं तर मग कळायला लागतं की नाही हे नको, हे जरा फार होत आहे. मग एक बॅलन्स मॅस्क्युलिनिटीकडे ते अट्रॅक्ट व्हायला लागतात. जी प्रशस्ती जी आहे ना स्टँडअप कॉमिक, तिचा तो लैला जो स्टँडअप कॉमिक आहे ती या सगळ्या ह्याच्यातनं गेलेली आहे की तर तो अल्फा पण तिने बघितलेला आहे, आणि मग दुसरा जो कविमनाचा जो एकदम आहे तो पण तिने बघितलेला आहे, आणि मग ते करताना त्याला मधली जी तारांबळ आहे ती तिची पण झालेली आहे, आणि ते अनेक जणांनी रिलेट केलं असं वाटतं मला. बरोबर.